आज विधान परिषदेची येवल्याची मतदान आज पार पाडत आहे। आमचे उमेदवार आदरणीय नरेंद्र भाऊ भिकाजी दाराडे हे आहेत आणि मला आत्मविश्वास आहे, खात्री आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी उमेदवार दिला तो आदरणीय देवेंद्रजींनी दिलेला उमेदवार आणि आदरणीय सुमित्राताईंनी दिलेला उमेदवार या सर्वांनी दिलेले उमेदवार नक्कीच निवडून येतील याची मला खात्री आहे। महायुतीचे जे भाजपचे बंडखोर होते प्रचार थांबवण्यात नेत्यांना यश आलं होतं, मात्र आता कुठेतरी मतदान केंद्राबाहेर त्यांचे प्रतिनिधी दिसत आहेत, त्यांच्या कुटुंबातले सदस्य दिसत आहेत, त्यांची पत्नी पण मतदारांना विनंती करताय। म्हणजे काय झालं हा त्यांचा बीजेपीचा वैयक्तिक प्रश्न आहे। मी शिवसेनेचा असल्यामुळे मला खरं काहीच माहित नाही। आमची थोडी गाडी उशीर आल्यामुळे आणि आम्हाला उशीर झाल्यामुळे मी थोडं हे होतो, बिझी होतो, परंतु नक्कीच कोणीही असो कुठे थांबो परंतु नक्कीच उमेदवार निवडून येईल याची गॅरंटी। त्यांना 11 जागेसाठी आज निवडणूक होते, महायुतीचे किती जागा आपल्याला वाटतं? 11 जागा निवडून येतील, महायुतीच्या 11 जागा निवडून येतील। पण नाशिकमध्ये अशी चर्चा आहे की कालपासून गोकुळ गीतेंचं वातावरण फिरलंय, सोशल मीडियावर जोरदार प्रचार झाला, कुठं प्रचार थांबला असं कुठं दिसलं नाही, कारण की गाठी भेटी झालाय। मी आपल्याला नम्रपणे सांगतो, काही मतदार महाविकास आघाडीचे, काही मतदार महाविकास आघाडीचे, त्यांना काहीतरी पाहिजे होतं म्हणून त्यांनी काहीतरी चुकीची अफवा पसरवली असं या ठिकाणी म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।